नमस्कार, मी अरविंद आठले. आज आपण रताळ्याच्या टिक्क्या करणार आहोत. तर रताळी घेतल्यात आपण, छान धुवून घेतली आणि पाण्यामध्ये ती शिजायला ठेवलेली आहेत, उकळायला समजा. छान पाणी गरम झालं आहे. दोन्हीकडच्या कडा आपण काढून घेतलेल्या आहेत आणि आधेमध्ये एक 2-3-4-5 मिनटं गेली की हे असं पाणी उकळताना दिसेल तुम्हाला. तर चाकूच्या साहाय्याने आपण ते बघायचं की हे चांगलं उकडलं गेलं आहे का नाही आणि झाकून ठेवायचं. आता अजूनही मला चांगलं वाटलं नाही, त्यामुळे मी पुन्हा आता ते झाकून ठेवेन थोडा वेळ आणि अजून 2-3 मिनटं जास्तीची देऊन ते छान उकडलं याची मी खात्री करून घेईन. आता हे पहा, आता हे चांगले उकडलेले आहेत. मगाशी थोडंसं चाकू जात होता व्यवस्थित, आता व्यवस्थित आहे. बाहेर काढली, पुसून घेतली, एका तसरड्यामध्ये घेतली आणि याची आता सगळे आपण सालं काढणार आहोत. छान सालं अतिशय व्यवस्थित निघतात. थोडंफार कमी जास्तीत राहिलं तर काही हरकत नाही, ते चांगलंच लागणार आहे. तर ही सालं आपण काढली सगळी आणि ही इकडे आता रताळी आहेत. तर ही आता आपण कुस्करून घेणार आहोत. त्याच्यामध्ये कुठे गोळे राहू नयेत, छोटेसुद्धा, याची आपण खात्री करून अतिशय छान ती कुस्करायची आहेत. सावकाश कुस्करा. खूप उकळलेली रताळी फार छान लागतात. तुम्ही नुसती खाल्ली असतील. आता हे टिक्क्या करून खा. तर ह्याच्यामध्ये आपण पिठी साखर टाकली. आपल्याला गोड टिक्क्या करायच्या आहेत. तर पिठी साखर टाकली आणि मग थोडा रवा टाकला आपण. त्यांना उपासाला पाहिजे असेल त्यांनी राजगिऱ्याचं पीठ टाकलं तरी चालेल. तर हे आता आपण मळणार आहोत. एकजीव छानपैकी मळून याचा एक छान गोळा तयार करून घ्यायचा. सावकाश मळायचे की त्याच्यात, कारण रेषा असतात ह्याच्यामध्ये, तर ते सगळं व्यवस्थित आपण मळून घ्यायचं. आणि आता एक आपण इकडे तूप बरोबर घेतलेलं आहे, तुपामध्ये भाजणार आहोत आपण ते. तर त्यासाठी आधी एक आपण प्लॅस्टिकचा कागद घेतला, त्याच्यावर थोडं तूप घालून ते तूप पसरून घेतलं. कारण या टिक्क्या आपण ह्या प्लॅस्टिकवर ठेवणार आहोत पूर्ण होस्टपर्यंत, त्याखाली चिकटू नये यासाठी. आणि थोडंसं वर आपण हे पीठ टाकतो आहोत त्याच्यावर. आणि मग आता हे जे हातावरही आपण ते थोडंसं करून घेणार आहोत तूप, त्यामुळे त्या हाताला चिकटणार नाही. असे आता गोळे तयार करणार आपण पण. हे पहा, याप्रमाणे गोल घेतला आणि आता हे अशा टिक्क्या आपण तयार करणार आहोत. खालच्या हातावर त्या तळव्यावर ठेवल्या, डाव्या तळव्यावर ठेवून उजव्या तळव्याने तो हे केला, वरून दाबून छान अशी टिक्की तयार केली. आणि ह्या सगळ्या टिक्क्या आता आपण ह्या प्लॅस्टिकवर, जिथे आपण पीठ ठेवलेलं आहे त्याच्यावर पसरून त्याच्यावर त्या टिक्क्या ठेवणार आहोत. म्हणजे त्या चिकटणार नाही. असा गोल करायचा. पहिले पोळीची आपण पोळी करतो ना, तसंच. आणि मग ह्या अशा दोन्हीकडून दाबून व्यवस्थित टिक्क्या तयार करायच्या. साधारण 2.5 इंच 2-2.5 इंचाच्या त्या चांगल्या होतील, मोठ्या व्यवस्थित. आणि आता इकडे आपण तवा तापवत ठेवलेला आहे. या तव्यावर आपण तूप घालणार आहोत. त्या तुपात परतायच्या, खमंग छान लागलं पाहिजे. हे तूप आपण एका चमच्याने पसरून घेतलं सगळीकडे ते तूप जिथे जिथे आपली टिक्की जाणार आहे. साधारण एका वेळी याच्यावर साधारणपणे 4 टिक्क्या छान भाजल्या जातात. कारण कढाई भाजायच्या आहेत आपल्याला त्या टिक्क्यांच्या. खालचा वरचा भाग भाजला जातो, कडा नाही भाजला जात. तर त्या कडा आपल्याला भाजायच्या आहेत. म्हणून एका वेळी जास्ती ठेवण्यापेक्षा साधारण 4 ठेवल्या तर हरकत नाही. आता हा चांगला तवा तापलेला आहे, त्याचं वाफ येते आहे पहा चांगलं. तर हा आपण आता टिक्क्या त्याच्यावर ठेवतो आहोत. तूप त्याला खाली व्यवस्थित लागेल असं थोडासा तवा इकडे तिकडे थोडासा हलवून घ्या. म्हणजे त्या दोन्ही आता अतिशय सुंदर त्या भाजल्या जात आहेत खालून. ते पाहता तूप बघतोय आपण. ते ह्या खालून छान भाजल्या गेल्या पाहिजे. मधून एखाद्या वेळेस आधीमध्ये बघायचं की त्या कशा प्रकारे भाजल्या जातात. त्यानंतर आता आपण वरून त्याच्यावर तूप टाकणार आहोत. दोन्हीकडून तुपातून त्या छान परतल्या गेल्या पाहिजे. थोडा तवा इकडे तिकडे असा वाकडा तिकडं थोडासा केला की ते सगळीकडून इकडचं जे पसरलेलं तूप आहे ते सुद्धा त्याच्या खाली येईल टिक्कीच्या आणि भाजायला मदत होईल. खरपूस चांगलं भाजलं जाईल.
थोड्या हलवायच्या आधीमध्ये खाली चिकटलेलं नाही याची खात्री करून घ्यायची म्हणून हलवायच्या थोड्याशा. खाली भाजल्या गेल्या की नाही एकदा बघायचं थोडंसं. आणि भाजल्या गेल्या अशी जेव्हा खात्री होईल तेव्हा पुन्हा पण वरून थोडंसं तूप टाकतो आहोत आता, कारण हे आता परतणार आहोत आपण. खालची बाजू भाजली जाईल तशी वरची भाजली गेली पाहिजे आणि ती तुपात खमंग भाजली गेली पाहिजे. यासाठी आपण आता त्या परतल्या आहेत. पहा खाली किती छान खमंग झालेल्या आहेत, खरपूस, खमंग खरपूस. थोडंसं आपण उलटण्याने ते दाबूनही घेतो आहोत. थोडं फिरवत राहायच्या आणि मग त्या थोड्याशा कढईलाही घ्यायच्या. हळूहळू कढईला घेऊन कढईच्या ज्या कडा असतात टिक्कीच्या त्याही भाजल्या गेल्या पाहिजे व्यवस्थित. उलट्या पालट्या करायच्या, सारखा त्या हलवत राहा, चिकटणार नाही. पूर्ण जेव्हा खात्री होईल की ह्या आता चांगल्या भाजल्या गेलेल्या आहेत, परतल्या गेलेल्या आहेत, खरपूस झालेल्या आहेत, तेव्हा त्याचा आपण बंद करणार. हे पहा, हे अशा कडेला घेतल्या आणि कड जी आहे तीही चांगली भाजली जाईल. कारण तवा थोडं जी उंची असते तव्याला त्यात उंचीवर त्या लागतील. हे पहा खूप सुंदर लागतात, या खुसखुशीत होतात. नरम तवा आहे पहा, त्याच्या वाफा येतात तुपाच्या, त्यामुळे त्या छान खरपूस होणार आहोत. त्या जेवढ्या अशा काळपट होतील तेवढ्या त्या अधिक चांगल्या लागतील, हे लक्षात ठेवा. या पहा आता त्या पूर्ण छान झाल्या अशी जेव्हा खात्री होईल, कडा चांगल्या भाजल्या गेल्या अशी जेव्हा खात्री होईल तेव्हा आपण त्या काढणार आहोत. कमी जास्ती गॅस करा आणि मग एका ताटलीमध्ये या झालेल्या सगळ्या टिक्क्या आहेत त्या आपण काढून घेतल्या. राजगिरा पीठ वापरलं तर उपासाला सुद्धा या चालतील. पुन्हा आपण तवा आता पुढचा त्याच्यावर आता तूप पसरलेलं आहे आपण, आणि ह्या टिक्क्या आपण पुन्हा तयार केलेल्या आहेत त्या सगळ्या त्याच्यावर तव्यावर ठेवतो आहोत खरपूस भाजण्यासाठी. एकावेळी 4 केल्या तर त्या सगळीकडून व्यवस्थित भाजल्या जातात. त्याच्या कडाई भाजल्या गेल्या पाहिजे व्यवस्थित, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. खूप जाड करायच्या नाही आणि खूप पातळही करायच्या नाही. आता वर पुन्हा आपण त्याच्यात तूप सोडलेलं आहे आणि ह्या पुन्हा परतून घेऊन पहिल्या जशा छान झाल्या तशा ह्या पण करून घेणार आहोत. सुंदर झाल्या आणि मग झाल्या याची खात्री झाल्यावर त्या काढून घेतल्या. किती सुंदर दिसायलाच किती छान वाटतं. पाहिल्याबरोबर खायची इच्छा होते. नवीन नवीन प्रयोग करत राहावं. दरवेळी नवीन छान छान खायला मिळतं आपल्याला. आहे त्याच वस्तू, कुठल्याही वस्तू केल्या तरी खर्च तेवढा तसाच येणार आहे. तर ह्या आपल्या टिक्क्या सुंदर अशा तयार झालेल्या आहेत. तुपात त्या तळल्यासारख्या सेमी फ्राय आहेत, छान लागतात.